नमस्कार. इग्नाईट ॲग्रिकॉस या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 19 जानेवारी 2024 कृषी सेवकच्या दुसऱ्या शिफ्टचा पेपर संपलेला आहे आणि पेपर संपल्यानंतर काही विद्यार्थी आता पेपर देऊन बाहेर येत आहेत. आपण जाणून घेऊया पेपर कसा होता. सर नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार, माझं नाव आहे सूर्यकांत लक्ष्मण पडलवार. सूर्यकांत सर, कसा होता आता पेपर? पेपर खूप इझी होता, मॉडरेट नव्हता, इझी लेवल होता पेपर. बरं, साधारणतः मॅथ रिझनिंगमध्ये कुठल्या टॉपिकवरती प्रश्न होते? ॲग्रिकल्चर पूर्ण बेसिक क्वेश्चन्स होते. रिझनिंग पण सोपं होतं, मॅथ काय नव्हतं आणि इंग्लिश मॉडरेट होतं थोडंफार आणि जनरल नॉलेज होतं. एकंदरीत पेपर सोपा, अवघड की मध्यम? सोपा, माझ्यासाठी तरी सोपा होता. बरं, धन्यवाद सर. थँक्यू. सर नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव संकेत चौधरी. संकेत सर, आजचा पेपर कसा होता? तर मॉडरेट टू डिफिकल्ट होता माझ्या हिशोबानं. टेक्निकलचे क्वेश्चन थोडे करंट रिलेटेड होते, ते म्हणजे 10 ते 15 क्वेश्चन होतात करंट रिलेटेड. आणि बाकी मराठीमध्ये इझी होतं आणि इंग्लिश पण मॉडरेट होतं. मॉडरेट टू डिफिकल्टच म्हणता येईल. रिजनिंगमध्येही मॉडरेट म्हणता येईल. एकंदरीत जो ॲग्रिकल्चरचा पार्ट आहे त्याच्यावरच्या प्रश्नांचं स्वरूप कसं होतं? ॲग्रिकल्चर म्हणजे मॉडरेट टू डिफिकल्टच म्हणता येईल सर. कारण की काही क्वेश्चन्स जे होतात ते करंट रिलेटेड टाकलेले होते, जसं की आता ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड असेल किंवा मग बाकी स्टोरेज रिलेटेड ते किती MMT लागतात ते सर्व विचारलेलं होतं. त्याच्यामुळे थोडं ते डिफिकल्ट वाटत होतं ते तो पार्ट. बाकी जमून जात होतं. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर. सर काय नाव आपलं? नमस्कार, माझं नाव कृष्णा नवनाथ वाघ. सर, कृषी सेवकचा पेपर आता झाला आहे, काय वाटतं पेपर कसा होता? पेपर चांगला होता बऱ्यापैकी. बरं, साधारणतः आजच्या पेपरमध्ये तुम्हाला कुठला सेक्शन सोपा वाटला आणि कुठला सेक्शन अवघड वाटला? बुद्धिमत्ता आणि मराठी सोपा होता. इंग्लिश थोडा एवढा पण डिफिकल्ट नव्हता, थोडा होता. बरं, ॲग्रिकल्चरचे प्रश्न, कारण मागच्या बऱ्याच सीटमध्ये विद्यार्थी म्हणतात की ॲग्रिकल्चरचे प्रश्न हे जास्त डिफिकल्ट वाटतात, तुम्हाला कसं वाटले? नाही सर, रेग्युलरवाल्यांसाठी नाही ते जास्त डिफिकल्ट, कदाचित डिप्लोमावाल्यांसाठी असू शकतात. म्हणजे आजचे प्रश्न कसे होते ॲग्रिकल्चरचे? जास्त डिफिकल्ट नव्हते, बऱ्यापैकी होते पण जास्त डिफिकल्ट नव्हते. एकंदरीत पेपर सोडवायला तुम्हाला वेळ पुरला? हो सर. म्हणजे तुमच्या हिशोबाने आजचा पेपर कसा होता? अवघड, मध्यम की सोपा? अवघडपेक्षा थोडा कमी, मध्यमपेक्षा थोडा जास्त. ठीक आहे, धन्यवाद सर. आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थी मित्र आहेत. सर नमस्कार, काय नाव आपलं? मनोहर पांढरे. मनोहर सर, पेपर कसा होता? सर टेक्निकल बऱ्यापैकी थोडं लेवल चांगलीच होती, तरी डिप्लोमा लेवलचीच होती. आणि इंग्लिश वगैरे तो टाईम पुरला नाही सर. पॅसेज वगैरे होते, मोठे प्रश्न होते, तर वाचच जर टाईम अवघड गेला समजा. आणि रिजनिंगचं पण एक मार्काला प्रश्न होता, पण उपप्रश्न खूप विचारले होते त्यांनी. आणि बाकी मराठी तर सोपं होतं सर, मराठीत काही प्रॉब्लेम नव्हता. बाकीच्या शिफ्ट झाल्या त्या मुलांचं म्हणणं असं होतं की ॲग्रिकल्चरचे जे प्रश्न होते ते डिफिकल्ट होते. तुमचा अनुभव काय? तुमच्या शिफ्टला कसे प्रश्न होते? माझ्या हिशोबाने थोडे जर चांगले होते समजा, सोपे होते या शिफ्टला, तरी सोपे होते. बाकी मराठी व्याकरण, मॅथ, मराठी व्याकरण खूप सोपं होतं. सोपं होतं. हां, इंग्लिशमध्ये जर क्वेश्चन मोठे होते ना, ते वाचण्याचा जास्त टाईम जात होता. साधारणतः कोणत्या टॉपिकवरती प्रश्न असतील मराठी व्याकरणामध्ये? टॉपिकचे काही नावं, समानार्थी, विरुद्धार्थी, मार्क मराठीचे का? मराठीचे एकवचनी, अजून एकवचनी शब्द, पुन्हा इनकरेक्ट वाक्यांचे प्रकार. आणि जसं इंग्लिशमध्ये एरर असतं ना, तसं तर याच्यात एररचे 2 क्वेश्चन विचारले त्यांनी. समजा दुरुस्ती वाक्यात असं काहीतरी करा. आणि GS कसं वाटलं तुम्हाला? जनरल जे GS असतं ते? GS सर सप्टेंबर ऑक्टोबरवर म्हणजे मागीलचे 2-3 महिन्याचे 2-3 प्रश्न होते आणि काही ऐतिहासिक प्रश्न होते, आपल्या किल्ल्यावरचे प्रश्न होते. आणि अजून हे 2 प्रश्न किल्ल्यावरचे होते सर. एकंदरीत पेपरचं स्वरूप सोपा, अवघड की मध्यम? सोपा सांगता येईल. सोपा सांगता येईल. बरोबर सर. टेक्निकल चांगलं आहे त्याच्या हिशोबाने. जर टाईम मॅनेजमेंट केलं त्यासाठी सोपा आहे तो पेपर. टाईम मॅनेजमेंट. तुम्हाला कसा गेला पेपर सर? माझं मीडियमच गेलं सर. पण मग टेक्निकल जर वीक होतं थोडं. 3 विषय म्हणजे बाकी चांगले गेले, पण मग टेक्निकलमध्ये जर टेक्निकल पण सांगता येणार नाही. सर, आमच्यासोबत बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. इग्नाईट ॲग्रिकॉस या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत. कृषी सेवकची परीक्षा आज संपलेली आहे. मागच्या 2-3 दिवसापूर्वी 3 शिफ्ट झाल्या आणि आज 2 शिफ्टमध्ये ही परीक्षा पार पडलेली आहे. प्रत्येक शिफ्ट संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला की त्यांना हा पेपर कसा गेला. आजची शिफ्ट सकाळची संपली तेव्हाही विद्यार्थ्यांना आपण विचारलं तर विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की पेपर बऱ्यापैकी इझी होता, फक्त टेक्निकलचे क्वेश्चन थोडेसे हार्ड होते. आता दुसरी शिफ्ट संपली, आताही आपण विद्यार्थ्यांना विचारलं, विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की GSचे प्रश्न जे आहेत, अर्थात मराठी, गणित बुद्धिमत्ता, इंग्रजी आणि GK GS
हा पार्ट खूपच सोपा येत आहे. त्या तुलनेत टेक्निकलचे जे प्रश्न आहेत ॲग्रिकल्चरचे, हे प्रश्न थोडेसे ॲप्लिकेशन बेस आणि डिफिकल्ट येत आहेत असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. पण एकंदरीतच मागच्या शिफ्टपेक्षा म्हणजे मागच्या 3 शिफ्टपेक्षा आजच्या ज्या 2 शिफ्ट आहेत याच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ह्या खूप चांगल्या होत्या. विद्यार्थ्यांचा पेपर बऱ्यापैकी सोपा गेलेला आहे. आणि विशेषतः इग्नाईट ॲग्रिकॉस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण जे रिव्हिजन सेशन घेतले किंवा आपण ॲग्रीच्या रिलेटेड जे टॉपिक घेतले त्याचा खूप चांगला फायदा हा विद्यार्थ्यांना झालेला आहे. तेव्हा अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी इग्नाईट ॲग्रिकॉस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपणा सर्वांना पुढील पेपरसाठी शुभेच्छा. धन्यवाद.